आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या साडीपासून एक पटकन होणारी शॉपिंग बॅग कशी बनवायची, झिपर लावून ती बघायची आहे। आणि ह्या कपड्याच्या मागे मी हा कॅनव्हास प्रेस करून सोडून घेतला आहे। इथे तुम्ही क्विल्ट करून सुद्धा कापड घेऊ शकता किंवा रबर शीट लावून सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे मी बेल्टसाठी ही बॉर्डर घेतली आहे। याच साडीची मी अशी कट करून ठेवली होती बॉर्डर, ती घेतली आहे। इथे तुम्ही जो पायपिनला कपडा जोडाल त्याचेच तुम्ही इथे बेल्ट करू शकता। इथे मी एक फोल्ड करून घेतला आहे आणि ह्या बेल्टचं माप आहे 29 इंच, कारण अर्धा इंच असं साईडला फोल्ड करायचं आहे। हे असं अर्धा इंच फोल्ड केलं आहे। त्याच्यानंतर इथे हा असा एक फोल्ड केला आहे आणि ह्या साईडला हे लॉक असल्यामुळे मी इथे असं फोल्ड करणार नाही आहे। हे असंच मी ह्या बाजूला हे असं करून घेणार आहे। हा बेल्ट असा तयार होईल आणि असंच ह्या बाजूला सुद्धा करायचं आहे आणि दोन्ही बाजूने इथे आणि इथे हे दोन्ही बेल्ट शिवून घ्यायचे आहेत। असं हे मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतलेत। आता हे तयार बेल्ट 28 इंचाचे तयार झालेत, कारण आपण 29 इंचाचं फॅब्रिक घेतलं होतं। त्याच्यानंतर हा पीस घ्यायचा आहे आणि ह्याचं माप आहे 32 इंच। हे असं मी इथून फोल्ड केलं आहे, 32 इंच बाय 20 इंच। आणि इथे दोन्ही बाजूला हे बेल्ट जोडायचे आहेत। वरून मी 3 इंचावर मार्क केलं आहे, इथून 3 इंच आणि इथे सेंटर मार्क केले आणि सेंटरकडून इथे 3 इंच आणि इथे 3 इंच आणि हे मार्क आहे 3 इंचाचं, त्याच्या बाहेर हे बेल्ट असे जोडायचे आहेत। 1 इंचापर्यंत वर शिलाई करायची आहे, 1 इंच अशी अशी अशी। आणि हे शिवताना इथे जर तुम्ही फोम किंवा रबर शीट लावली असेल तर काही हरकत नाही, पण जर पातळ कॅनव्हास असेल तर तुम्ही त्याच्या मागे एक सपोर्टसाठी म्हणून असं एक अस्तर जोडू शकता। असं शिवतानाच त्याच्या मागे असं ठेवायचं आणि हा बेल्ट असा शिवून घ्यायचा म्हणजे ह्याला कपड्याला थोडासा सपोर्ट येण्यासाठी। हे असे दोन्ही बेल्ट जोडून घेतलेत आणि जर इथे हे एक्स्ट्रा कापड असेल तर सुद्धा आपण कट करू शकतो। इथे तुम्ही मागे रबर शीटचे छोटे छोटे पीससुद्धा जोडून असे सपोर्टसाठी जोडू शकता। त्याच्यानंतर इथून मी फोल्ड करून घेतलं आहे आणि इथे सेंटरचं मार्कसुद्धा करून ठेवलं आहे दोन्ही बाजूला। त्याच्यानंतर फोल्ड केल्यानंतर इथून इथे 3 इंच मार्क करायचं, 3 इंच मार्क करायचं, कारण शिलाईत अर्धा इंच जाईल म्हणून इथून इथे 3 इंच घेतलं आहे आणि इथून इथे 2.5 इंच आणि ही अशी उभी रेष आखून घ्यायची। तसंच इथे सुद्धा अशी आडवी रेष आखून घ्यायची आणि इथे सुद्धा 3 इंचावर मार्क केलं आहे आणि इथे सुद्धा 2.5 इंचावर मार्क केलं आहे आणि असंच मार्किंग मागच्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं। त्याच्यानंतर हे असं मार्क करून झाल्यानंतर इथून इथे 2.5 इंच घेतलं आणि इथून इथे 3 इंच घेतलं आहे। हे कॉर्नर्स फक्त असे हे कट करून घ्यायचे दोन्ही। हे फक्त इथे जिथे मार्क केलं होतं ते दोन्ही कॉर्नर्स असे कट करून घ्यायचे। असाच हा सुद्धा कॉर्नर कट करायचा। इथे हे कॉर्नर्स कट करून झाल्यानंतर ह्याच मापाचं मी एक अस्तर कट करून घेतलं आहे आणि असाच शेप ह्या अस्तरवर सुद्धा दिला आहे। इथे तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते अस्तर घेऊ शकता। त्याच्यानंतर ह्या फॅब्रिकच्या मागच्या बाजूला हे अस्तर चारही बाजूने शिवून जोडून घ्यायचं आहे। ही सरळ बाजू ही सरळ बाजू आहे, ही वर येईल असं ठेवून हे असं चारही बाजूने शिवून घ्यायचं। इथे तुम्ही एखादं पॉकेटसुद्धा करू शकता। इथे मी हे अस्तर ह्या फॅब्रिक बरोबर चारही बाजूने शिवून जोडून घेतलं। आता हे जोडून झाल्यानंतर इथे मी मार्क करून ठेवलं होतं, इथे मार्क केलं होतं, हे असं फोल्ड करून 2.5 इंच आणि 3 इंचावर जसं मार्क केलं होतं त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा शिलाई करायची आहे। आता इथे हे असं फोल्ड करायचं आणि हे असं मशीनमध्ये घालून इथे
अगदी कॉर्नरला हा दाब मशीनचा ठेवून हे असं इथून इथे शिवून घ्यायचं. आणि हे असेच जसं जसं आपण मार्क केलं होतं तसं हे असं शिवून घ्यायचं. अस्तर बरोबरच हे शिवून घ्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर ही साईडसुद्धा अशीच शिवून घ्यायची. आता हे असं फोल्ड करायचं जिथे आपण सुरुवातीला मार्क करून ठेवलं होतं. आणि इथे असे हे ह्या दोन बाजू, इथे दोन आणि ह्या बेसच्या दोन बाजू शिवून घ्यायच्या. इथे हे वरच्या बाजूला दाब शिलाईसारखं शिवून घेतलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. हे असं शिवून घेतलं आहे. पूर्ण ओपन करून दाखवते. इथे शिलाई केली आहे, इथे शिलाई केली आहे, इथे आणि इथे असं शिवून घेतलं आणि अस्तर बरोबर शिवून घेतलं. हे अस्तर आतल्या बाजूने असं दिसेल, हे असं. त्याच्यानंतर ही 17 इंचाची झिपर घेतली आहे. इथे मी फ्रंट बॅक असं काही केलं नाही आहे. इथे पॉकेट्स वगैरे तुम्ही इथे फ्रंट साईडला सुद्धा एखादं पॉकेट लावू शकता. ही झिपची सरळ बाजू आहे. ही 17 इंचाची झिपर आहे. इथे ही सरळ बाजू वरच्या बाजूला ठेवली आहे. इथे हे फक्त असं वर घ्यायचं, थोडंसं हे असं वर घ्यायचं, हे असं फोल्ड करून इथून इथेपर्यंत शिवायचं. ही जिथे शिलाई केली होती तिथपर्यंत हे शिवून घ्यायचं. इथे ही एका बाजूला शिलाई केली आहे. ही झिप वर घेतली आहे आणि इथेपर्यंत ही शिलाई आली आहे आणि हे असंच सोडून दिलं आहे. त्याच्यानंतर अशीच झिपची दुसरी बाजू ह्या साईडला जोडायची आहे. ही अशी ह्याची वर येईल. आता ह्या बाजूने आपल्याला जर शिवता येत नसेल तर टाचण्या लावून सुद्धा शिवू शकतो, टाचण्या किंवा क्लिप लावून. नाहीतर हे असं वरच्या बाजूला घेऊन इथे ही झिप अशी सेपरेट केली तरी चालेल. ठीक आहे. आणि इथून ही अशी इथेपर्यंत त्याच्यावर शिलाई करायची. इथे अशी ही झिपच्या दोन्ही बाजू अशा जोडून घेतल्या आहेत इथेपर्यंत आणि हे वर असं. ठीक आहे. इथे झाल्यानंतर ही मी तयार पायपिंग घेते आहे. पण तुम्ही इथे जर कपड्याची पायपिंग घेत असाल इथे तुम्ही सरळ पट्टीसुद्धा घेऊ शकता. क्रॉस पट्टी घेण्याची गरज नाही आहे कारण आपल्याला इथे सरळ पायपिंग करायची आहे. इथे तुम्ही 1.5 इंचाची पायपिंग घेऊ शकता आणि ती पायपिंग ही इथून जोडायची आणि सरळ बाजूला करून एक फोल्ड करून शिवून घ्यायची. आता ही मी तयार पायपिंग घेते. ही मी अशी एक फोल्ड करून शिवून घेणार आहे. म्हणजे ही बाजू, ही झिपची वर केलेली बाजू ही अशी पायपिंगमध्ये जाईल अशी. आणि इथे आल्यानंतर ही झिप अशी खाली आतमध्ये अशा आतल्या बाजूला ठेवायची आणि ही बाकीची इथून इथेपर्यंत पायपिंग अशी करून घ्यायची. ही झिप आतल्या बाजूला ठेवून इथे ही दोन्ही बाजूला पायपिंग जोडून घेतली आहे. ही झिप आतल्या बाजूला घेतली आहे आणि इथे बाहेर घेतली आहे. आणि अशीच ही झिप दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे आतमध्ये घेऊन ही बाहेर ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर हे असं एकत्र करायचं. ही बाजू शिवून घ्यायची आणि त्याच्यावर पायपिंग करायची. तशीच ही सुद्धा बाजू इथून इथे शिवून घ्यायची आणि पायपिंग करायची. इथे ह्या दोन्ही बाजू शिवून पायपिंग करून घेतली आणि ही सुद्धा तयार पायपिंग ब्लॅक कलरची वापरली आहे मी. कारण हा अस्तरसाठी बॅगेचंच मटेरियल घेतलं. इथे तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते अस्तरसाठी कापड वापरू शकता. त्याच्यानंतर हे असे कॉर्नर्स हे असे शिवून घ्यायचे आणि हे शिवून झाल्यानंतर इथे सुद्धा अशीच पायपिंग करायची. इथे दोन्ही कॉर्नर्सला शिवून पायपिंग करून घेतली आहे. आणि ही पायपिंग करून झाल्यानंतर ही बॅग आपल्याला सरळ बाजूला करायची. सरळ बाजूला केल्यानंतर इथून रनर घालायचा आणि रनर घालून झाल्यानंतर एक फॅब्रिकचं पीस घेतला आहे
2.5 इंच बाय 2 इंचाचा. ही 2.5 इंचाची बाजू आहे, ही अशी ठेवायची. इथून एक शिलाई फोल्ड करायचं आहे, इथून एक फोल्ड करायचं आणि इथे शिवून घ्यायचं. इथे शिवून झाल्यानंतर हे फॅब्रिक असं वरच्या बाजूला घ्यायचं. इथे एक फोल्ड करायचा आहे आणि दुसरा फोल्ड हा शिलाईवर येईल असा ठेवायचा आणि इथून शिवून घ्यायचं. हे असं लॉक करून घेतलं आहे आणि हे लॉक झाल्यानंतर ही अगदी सोप्या पद्धतीने शिवलेली झिपर शॉपिंग बॅग आपली तयार झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे बंद केल्यानंतर हे असं आतमध्ये जाईल. हे असं असा बॅगेचा छान शेप दिसेल आणि उघडल्यानंतर एवढी मोठी ही बॅग होईल. ही बॅग अशी दिसेल बंद असताना. हा त्याचा बेस आहे, हा असा फोल्ड केला आहे. तसंच ही साईड आहे, ही सुद्धा साईड आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि ही वरची बाजू आहे, ही फोल्ड केल्यानंतर ही अशी दिसेल. ही वरची बाजू आहे. त्याच्यानंतर ही इथे साईड आहे, इथे सुद्धा. तर ही ओपन केल्यानंतर ही एवढी मोठी बॅग होईल. इथून सुद्धा एवढी मोठी होईल, तुम्ही आतमध्ये बघू शकता. आणि परत ही अशीच आपण फोल्ड करून ठेवूया. हे बघा, ही अशी छानशी बॅग आपली तयार झाली आहे.